नमस्कार. काल जे मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हटल्यापेक्षा आरक्षणासाठीचा जी आर काढण्यात आला आणि त्या जी आर मध्ये काही अटी शर्ती टाकण्यात आला. ओके, ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेट असो, औंध पुणे गॅजेट असो, याप्रमाणे जे काही लोकांमध्ये आता कुणबी प्रमाणपत्र किंवा त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये जे काही प्रमाणपत्र असतील, त्यांनी जर ते प्रमाणपत्र जोडले तर जी काही स्थानिक पातळीवर 3 प्रकारच्या लोकांकडे जाऊन आपल्याला प्रमाणपत्र मिळवून घ्यायचं आहे. जसं की तलाठी झाले, ग्रामविकास अधिकारी झाले, पंचायत समितीचे अधिकारी वगैरे. ओके, असे 3 लोकांच्या नंतर ती पडताळणी झाल्यानंतर ते तुम्हाला आरक्षण ओबीसी कोट्यातनं मिळणार वगैरे वगैरे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचं जर तुम्ही बघितलं असेल तर सगळीकडे देवाभाऊ देवेंद्र फडणवीस या चर्चा चालू आहे की जे कोणालाही जमलं नाही 1980 पासून किंवा त्याच्याही मागच्या कालखंडापासून जे कोणालाही जमलं नाही ते देवाभाऊला जमलं. तर यामागे खरंच देवाभाऊचा हात आहे का? किंवा जे 2 उपमुख्यमंत्री आहे जे की दोघं मराठा समाजामधून येतात त्यांचा याच्यामध्ये काही रोल आहे का? या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. सगळ्या गोष्टींमध्ये हिरो ठरवण्यात येतोय तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना. ओके, आता देवेंद्र फडणवीस हे मुळात जर विचार केला तर एकतर घाबरले का, किंवा त्यांनी समयसूचकता दाखवली का, किंवा एकीकडे महाराष्ट्रामधील संपूर्ण मराठा समाज हा मुंबईत एकवटल्यानंतर मुंबईची जी काही कोंडी झाली त्या कोंडीला उत्तर देण्यासाठी दिल्लीहून माणसाला हायर करावं लागलं का, जे गणपती पूजन किंवा गणपतीच्या व्हिजिटसाठी आले असं अमित शहा यांच्याकडनं दाखवण्यात आलं का? मग अमित शहानी काही निर्णय घेतला का? तर ऑफकोर्स याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. जसं की अमित शहा हे गणपती वगैरे याच्यासाठी काही आले नव्हते, ते खास या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते की आता हे आरक्षण देता येईल का, किंवा आता जर हा कायदा किंवा जी आर तुम्ही किंवा यांना मराठ्यांना काही आश्वासन जर दिलं नाही तर हे आपल्यावर उलटं पडेल का, किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत आणि पुढेही भविष्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपला याच्यातनं नक्कीच पराभव होणार आहे का? या सगळ्या गोष्टींवर तिथे गहन चर्चा झाली आणि फायनली निर्णय घेण्यात आला. आता देवेंद्र फडणवीस एकीच कडे राहिले न, जवळच असलेल्या आझाद मैदानावर ते मनोज जरांगेंच्या जवळपास देखील फिरकले नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे सरसकट दरेगावाला निघून गेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तर त्या विषयावर बोलणंच यांनी टाळलं. सरकारने समिती नेमली, उपसमिती नेमली, या प्रकारची उत्तरं त्यांच्याकडनं देण्यात आली. मग याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे आपला की देवेंद्र फडणवीस यांनी खरंच हे समाजाला आरक्षण दिलं का? तर याच्यामध्ये जे काही विशेषज्ञ आहेत, जे काही कायदेतज्ञ आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलंही आरक्षण देताना ते एखाद्या सरकारला आणि केंद्र सरकारने दोघं मिळून निर्णय घेतील आणि मग ते निर्णय घेतल्यानंतर ते कोर्टात जाईल. आता इथे केंद्र सरकारचा काही निर्णय आहे का? तर आता राज्य शासनाने देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी जी आर काढला म्हणजे केंद्र सरकारची त्याला परमिशन असेल असं आपण गृहीत धरून चालू, कारण की केंद्रामध्येही त्यांची सत्ता आणि राज्यामध्येही त्यांची सत्ता. आता त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांनी जी आर लगेच काढले. आता दुसरीकडे कोर्टात ते टिकणार का नाही, आता त्याच्याही नंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला 10 दिवसाचा वेळ द्या उपसमितीने. त्यावर मनोज जरांगे यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही 1 महिन्याचा वेळ घ्या आणि याच्यामध्ये ज्या काही त्रुटी वगैरे आहेत त्या त्रुटी तुम्ही चेक करून आम्हाला कळवा आणि आम्हाला आरक्षण द्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरसकट आरक्षण तर दिलं गेलेलं नाहीये इथे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो की मराठा समाजाने कंटिन्यू लावून धरला होता. आणि दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस, ज्या फडणवीसांनी आदेश दिले होते की ज्या काही खाऊगल्ली वगैरे बंद करा आणि लवकरात लवकर आझाद मैदान सोडण्यासाठी देखील कोर्टाकडे जाऊन त्यांनीच एका म्हणजे त्यांच्या पक्षाने, कारण की कोर्टामध्ये देखील त्यांचे लोक आले आहेत, आता इलेक्शन कमिशनमध्ये देखील त्यांचेच लोक आहेत. मग त्यांनी निर्णय दिला की 6 वाजेपर्यंत ग्राउंड राहील, आमरण उपोषण राहणार नाही. जे काही लोक आलेत ग्राउंडवर फक्त 5,000 लोक राहतील. मग सगळ्या गोष्टींचा विचार कोण करणार? एकीकडे तुम्ही म्हणता की जे कोणालाही जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, अजून करून दाखवलेलं नाहीये. जोपर्यंत कोर्टाकडनं याचे आदेश येत नाही, आदेश आल्यानंतर
बरं, याच्यामध्ये अजून 3 लोकांची समिती किंवा 3 लोकांकडे ते पडताळणीसाठी म्हणजे तलाठी वगैरे, म्हणजे मराठा समाजाला परत एकदा फिर 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 करावंच लागणार आहे. सरसकट तर आलंच नाही. मग याच्यात तुम्ही हिरो कसा काय ठरवू शकता देवेंद्र फडणवीसांना? आणि तोच मुद्दा माझा होता की देवेंद्र फडणवीस हे काही हिरो वगैरे याच्यात नाही आहेत. त्यांनी फक्त जी काही मराठा समाजाला घाबरून, मराठा समाज आता एकवटला आहे आणि तो मागे जाणार नाही, आणि त्याच हिशोबाने त्यांनी ते आरक्षणाचा मुद्दा हा लवकरात लवकर सोडवण्यासाठी त्यांनी ते GR काढले. आता दुसरीकडे असंही म्हणण्यात येतं की जे काही मराठा आरक्षण आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी कोर्टात जावं लागेल. एकीकडे ते मोठे चष्मेवाले म्हणजेच कोण, तर सदावर्ते वारंवार फडणवीसांच्या वतीने म्हणा किंवा फडणवीसांची बाजू ते घेणारे होते, बरोबर. आता त्यांच्याच सदावर्तेंनी नेहमी मनोज जरांगेंना जरांग्या हे ते काहीही वारंवार बोलत सुटले. आता काही जे काही ब्राह्मणवादी आहेत किंवा BJP वादी आहेत, त्यांनी देखील मनोज जरांगे पाटलांचे काही क्लिपा काढल्या. काही चॅनल्सवर मी बघितलं, त्यांनी क्लिप्स काढल्या जे की मनोज जरांगे तिथे बसल्या बसल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली होते आणि ते असं म्हणताय की ते चूड भरत होते किंवा तिथे चुकता. ह्या सगळ्या गोष्टी मला काही बोलायच्या नाही, येऊ अशा खूप काही क्लिप्स देखील व्हायरल होताना दिसत आहे. त्या माणसाच्या पोटामध्ये काही नाहीये, 4 दिवसापासून अन्न नाही, पाणी अक्षरशः शेवटच्या दिवशी बंद केलं होतं. त्या माणसाच्या तोंडात थुंकी येणार कुठनं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि उगाच बदनाम करायचं म्हणून बदनाम करायचं, याला काही अर्थ नाही. आणि ज्या पद्धतीने हा लढा यशस्वी झाला, हा लढा यशस्वी देवेंद्र फडणवीसांनी नाही केला. सगळ्यात महत्वाचं तेच सांगायचं आपल्याला की हा जो काही लढा आहे, हा लढा देवेंद्र फडणवीसांनी यशस्वी नाही केला. तर हा लढा यशस्वी झाला तो म्हणजे फक्त मराठा समाजामुळे. कारण की मराठा समाजाने जी कोंडी केली सरकारची, जी कोंडी त्यांनी धरून लावली, मुंबईमध्ये अक्षरशः मुंबई वेठीस आणली आणि मुंबई अक्षरशः ऑलरेडी गुदमरतेच, आणि त्याच्यात मराठा समाजाने त्यांची कोंडी केली. ती कोंडी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना हा निर्णय घ्यावा लागला. कारण की मागच्या सरकारमध्ये देखील ते होतेच, इनडायरेक्टली का असेना पण ते होतेच. कारण की ज्या वेळेस आत्ताचे उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदेंनी तरी माणुसकी दाखवली. एकनाथ शिंदे तरी उपोषणस्थळी पोहोचले, तिथे त्यांनी मनोज जरांगेंचं उपोषण सोडलं, 2-3 बैठका घेतल्या आणि उपोषण सोडल्या एक प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली होती, ज्यामध्ये 3 लोक म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, येथे अशा प्रकारची कुठलीही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली नाही. उपमुख्यमंत्र्यांना कोणताच प्रश्न किंवा त्यांना विचारात घेण्यात आलं का नाही, हा देखील एक सगळ्यात महत्त्वाचा डाऊट आहे लोकांच्या मनामध्ये. आणि फक्त मीडियासमोर आले ते देवेंद्र फडणवीस, आणि तेही विषय असे सुरू केले आर्थिक वगैरे वेगवेगळ्या गोष्टी. आणि मग ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस ते कुठे बोलायला लागले. म्हणजे आतून खरंच यांना हे आरक्षण द्यायचं होतं का नाही? मग हिरो आहे का विलन आहे हे जनतेने ठरवावं. कारण की एवढे दिवस जर तुम्हाला हा जो GR आहे, हा GR काढायचाच होता, तर मागच्या 1-1.5 वर्षापासून का तुम्ही लटकवून ठेवलं? बरं, 26 ऑगस्ट हे 29 ऑगस्ट ही जी काही तारीख दिली होती, ही काही एक दिवस आधी नाही, मागच्या 1-2 महिन्यापासूनच त्यांची प्लॅनिंग चालू होती. तेव्हाच जर तुम्ही हे करून ठेवलं असतं तर आज एवढी मुंबई वेठीस धरली गेली नसती आणि मराठा समाजाचं एवढे हाल देखील झाले नसते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर? नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.